नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। चला तर मग आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत जे काही अंगणवाडी सुपरवायझर पद असणार आहे, या सुपरवायझर पदाची जाहिरात कधी येईल, त्याचबरोबर त्याच्या वयोमर्यादेमध्ये वाढ होईल का, आणि शिवाय इतर जे काही तुमचे प्रश्न असणार या प्रश्नांची माहिती आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती खास 1 मे कामगार दिन आणि त्याचबरोबर महाराष्ट्र दिन जो काही सांगितला जातो या निमित्त एक खास ऑफर देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही बॅच अवघ्या 1111 रुपयांमध्ये काय करू शकताय, जॉईन करू शकताय। ज्याच्यामध्ये LSO, FDA, त्याचबरोबर TET टेट बॅच असेल, जलसंपदा बॅच, औषध निर्माता बॅच, तलाठी बॅच, वन संरक्षक असेल, आरोग्य सेवक, तलाठी भरती असेल, पशुसंवर्धक, त्याच्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर, स्वच्छता निरीक्षक, MPW, ANM, GNM, स्टाफ नर्स, महिला बाल विकास, लॅब असिस्टंट अँड लॅब टेक्निशियन्स इत्यादी पदांपैकी कोणतीही बॅच तुम्ही फक्त आणि फक्त 1111 रुपयांपर्यंत काय करू शकताय, जॉईनिंग करून घेऊ शकताय। ज्याच्यामध्ये जे काही ऑफरची लास्टची डेट असते ती लक्षात ठेवायची, कधी सांगितली जाते बघा, तर 1 मे 2026 ही याची काय असणार तर अंतिम डेट असणार। याच डेटपर्यंत तुम्ही ही बॅच जॉईनिंग करू घेऊ शकताय, ज्याच्याद्वारे तुम्हाला काय मिळणार आहे बघा, तर जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण मिळणार आहे, त्याचबरोबर सर्व प्रकारच्या विषयांचे रेकॉर्डेड आणि लाईव्ह लेक्चर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अटेंड करता येणार आहेत। टेस्ट सिरीज असेल आणि ई बुक्सद्वारे तुम्हाला नोट्स मिळणार आहेत। मोफत व्हिडिओ डाउनलोडची सुविधा असणार आहे, त्यानंतर तुम्ही मल्टिपल टाइम वेळा किती वेळाही तो व्हिडिओ पाहू शकताय। डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास असणार आहेत, त्याचबरोबर जे काही लेक्चर्स असणार आहेत हे लेक्चर्स अनलिमिटेड वेळा पाहू शकताय। प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगवेगळे शिक्षक तुम्हाला या ठिकाणी काय करण्यात आलेले तर अवेलेबल करून देण्यात आलेले असणार आहेत। बघा या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर बॅच पण आपल्याकडे स्पेशली चालू करण्यात आलेले असणार। 2026 मध्ये ICDS हा जो काही तांत्रिकी किंवा टेक्निकल सब्जेक्ट असणार आहे हा त्याच्यामधला कोर सब्जेक्ट वरती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत। चला जाणून घेऊया पुढची माहिती। जी काय असणारे अंगणवाडी पर्यवेक्षक असणारे सुपरवायझर पद म्हणतो आपण, यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये काय सांगितलं जातं बघा, तर एकात्मिक बाल विकास सेवा म्हणजेच जे काही सांगितलं जाणार ICDS असणार आहे, याच्या अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षक म्हणजे सुपरवायझर हे महत्त्वाचे पद असणार आहे। या पदावर महिला व बाल विकास विभागाच्या योजनांची पोषण, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण इत्यादी भागामध्ये अंमलबजावणी करणे आणि त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांच्या कामावरती देखरेख करण्यासाठीची जबाबदारी असते। हे पद बहुतांश वेळा पदवीधर अशा महिला उमेदवारांसाठी असते, म्हणजे यासाठी तुम्हाला सुपरवायझर पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी तुम्ही उत्तीर्ण असणं काय असणं गरजेचं असणार आहे। त्याचबरोबर बघा, पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून, मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून तुमची काय असली पाहिजे तर पदवी पूर्ण असली पाहिजे, डिग्री कंप्लीट असली पाहिजे। त्याचबरोबर स्थानिक भाषेचं परिपूर्ण नॉलेज असणं गरजेचं आहे। आता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये काय असणार तर मराठी भाषा तुम्हाला काय असणार आहे, कंपल्शन असणार आहे। भरतीची प्रक्रिया, भरती ही सरळ सेवा पदोन्नतीद्वारे घेतली जाईल, अंगणवाडी सेविकांमधून केली जाते। यामध्ये लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोघांचा सुद्धा समावेश असू शकतो। वेतन यामध्ये प्रामुख्याने सरकारी मानधनात वेतन श्रेणीनुसार असणार आहे आणि ते नियमानुसार काय करू शकतं, बदलू सुद्धा शकतं। आता जी काही जाहिरात येणार आहे या जाहिरातीमध्ये लक्षात ठेवा की अगोदरच एक GR निघाला होता, एप्रिल महिन्याच्या सेकंड वीक मध्ये एक मोठी बातमी निघाली होती। मग त्यामध्ये पाहता काय सांगितलं जातं बघा, तर 2026 मध्ये महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका जे काय असणार आहे म्हणजेच अंगणवाडी सुपरवायझर किंवा मुख्य सेविका हे जे काही पद असणार या पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। मग यामध्ये एकूण 23 वर्षानंतर बदल करण्यात आला आणि महिला व बाल विकास विभागामध्ये जवळपास इथं लक्षात ठेवायचं आहे 8669 पद भरली जाण्याची शक्यता असणार आहे। पदांना मंजुरी मिळालेली आहे ऑलरेडी, मी तुम्हाला सांगत होतो, शिकवत असताना सांगितलं होतं की एप्रिल महिन्यामध्ये याबाबतची जाहिरात आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानुसार आपल्याला ही काय मिळालेली असणार आहे तर जाहिरात पाहायला मिळालेली असणार आहे। पदांना मंजुरी मिळाली आहे। त्याच्यानंतर भरती प्रक्रिया बघा, भरतीमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याचबरोबर मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदांचा समावेश आहे। जिल्हा परिषद स्तरावर जी काही रिक्त पदे आहेत ही रिक्त पदे भरण्यासाठी जाहिराती
प्रसिद्ध होत आहेत. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या महिन्यांमध्ये काय होईल तर याबाबतच्या ॲडव्हर्टाईज निघत जातील. सो बी केअरफुल अबाउट दॅट. म्हणजे तुम्हाला सतर्क राहणं गरजेचं आहे. तुमच्या जिल्ह्याची ॲडव्हर्टाईज कधी पडेल ही सांगता येत नाही, परंतु सर्वसाधारणतः जो काही मे महिना असणार आहे या मे महिन्यामध्ये याबाबतची जाहिरात तुम्हाला दिसून येईल. जाहिरातीची शक्यता अंगणवाडी सुपरवायझर जे काही मुख्य सेविका असणार आहे या मुख्य सेविका पदाची अधिकृत जाहिरात सर्वसाधारणतः मे 2026 मध्ये येण्याची शक्यता आहे. मी तुम्हाला सांगत होतो की मे महिन्यामध्ये येण्याची शक्यता असणार आहे. ही भरती सरळ सेवा आणि अंतर्गत पदोन्नती अशा दोन्ही स्वरूपात घेतली जाईल. भरतीशी संबंधित महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे मी अगोदर सांगितले आपल्या जुन्या व्हिडिओच्या माध्यमातून. ओके, त्याचबरोबर लक्ष ठेवायचं आहे 1 मे महाराष्ट्र दिन यामध्ये ऑफर चालू करण्यात आलेल्या अंगणवाडी सुपरवायझर बॅच 2026 यासाठी टेक्निकल सब्जेक्टसाठी सुद्धा काय असणार आहे तुम्हाला या ठिकाणी लेक्चर्स अवेलेबल करून देण्यात आलेली असणार आहे. शेवटची जी काय ऑफरची तारीख असणार आहे जॉईनिंगच्या ती 1 मे 2026 असणार आहे. लाईव्ह रेकॉर्डेड असे सर्व विषयावरती भर देणारे लेक्चर्स असणार आहेत. जुन्या प्रश्नपत्रिका आपण दर सॅटर्डेला काही सोडवूनच घेतोय, ते त्यात काय वादच नाही. सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स असणार आहेत. तुम्ही लेक्चर्स डाउनलोड करू शकताय. त्याचबरोबर लाईव्ह पण लेक्चर तुम्ही अटेंड करू शकताय. टेस्ट सिरीज होते दर सॅटर्डेला. त्याचबरोबर ई बुक्सद्वारे नोट्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास तुम्ही जॉईन करून घेऊ शकताय. ओके, त्याच्यानंतर ही जी काही असणार ही संपूर्ण माहिती आहे, ही संपूर्ण माहिती तुम्ही त्याचबरोबर तुमच्या घरामधील आणि त्याचबरोबर तुमच्या जवळच्या नातलग मित्रमैत्रिणींच्यामध्ये काय करा, सर्क्युलेट करा. ओके, तुमच्यामुळे सुद्धा दुसऱ्या कोणाचं तरी भलं होईल. आणि सध्या तरी काय माहिती आहे आपल्याला की भरपूर ठिकाणी काय क्लासेसची फी तीन जास्त आहे. फक्त 1111 रुपयांमध्ये तुम्हाला संपूर्ण वर्षभरासाठी हा कोर्स काय होणार आहे तर अवेलेबल होणार आहे. ओके, सो लवकरात लवकर काय करायचं आहे तर या सुवर्ण संधीचा फायदा घ्यायचा असणार आहे. आणि जाता जाता अजून एक महत्त्वाची की जी काय अंतर्गत भरती होणार आहे अंगणवाडी सेविकेची तर त्याच्यासाठी पदोन्नतीमध्ये जे काही वयोमर्यादा आहे याच्यामध्ये वाढ केली जाऊ शकते. इट्स जवळपास काय सांगितलं जातं तर बघा तर 50 वर्षापर्यंत याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर एलिजिबिलिटी मिळणार आहे. 50 वर्षापर्यंत तुम्ही काय राहू शकते तर पात्र राहू शकताय. ओके, त्यामुळं या ठिकाणी तुम्ही तुमचा जर का अभ्यास चालूच असेल, पूर्वीचा कोणीतरी बाबा एज आउट झालाय आपलं, ओके, त्याच्यानंतर थांबवलाय, अशाने पुन्हा काय करू शकता तर सुरुवात करू शकता. आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या दिवशी काय होईल तर ॲडव्हर्टाईज पडेल. जर का तुम्हाला माहिती आवडली असेल ओके तर आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर कोणती पण बॅच काय करा जॉईन करा. अशीच माहिती घेऊन पुन्हा लवकरच भेटू. तत्पर्यंत नमस्कार.